सामाजिक कार्यकर्त्या सौभाग्यवती अस्मिताताई गायकवाड यांना नुकताच लोकमतच्या वतीनं दी ग्लोबल वंडर वुमन अचिव्हर्स अवॉर्ड सिंगापूर येथे प्रदान करण्यात आला आणि याच निमित्तानं शिवसेनेचे तरुण तडफदार नेते उपनेते शरद कोळी आणि शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं संपर्क कार्यालयात त्यांचा भव्य आणि यथोचित असा सत्कार करण्यात आलाय। सामाजिक, राजकीय, कृषी, पर्यटन, उद्योग, बँकिंग आणि पत्रकारिता आदी विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अस्मिताताई गायकवाड यांचं नाव सोलापुरातच नव्हे तर संपूर्ण राज्यभर आणि देशभर पोहोचलं असून त्यांचा सन्मान करणं आपलं कर्तव्य आहे। असून अशाच प्रकारे ताईंना मोठमोठी यशाची शिखरे प्राप्त होण्यासाठी आपण त्यांच्या पाठीशी उभे राहूयात असं प्रतिपादन माजी राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदारे यांनी बोलताना व्यक्त केलं। यावेळी बोलताना उत्तम प्रकाश खंदारे काय म्हणाले पाहूयात। सोलापूर जिल्हा शिवसेनेच्या मानाचा तुरा बोलला गेलेला आहे आणि त्याचं माध्यम आहे आजच्या सत्कारमूर्ती आपल्या अस्मिताताई गायकवाड त्यांना आता सांगितल्याप्रमाणे दैनिक लोकमतच्या वतीनं लोकमत सखी ग्लोबल पुरस्कार त्यांना प्रदान झाला। तो सिंगापूरला झाला आणि आज त्याचं कौतुक आपण भारतामध्ये आपल्या शहरामध्ये सोलापूर शहरामध्ये करत आहोत। खऱ्या अर्थाने अस्मिताताईंना हा पुरस्कार जाहीर झाला, त्यांच्या घरच्यांना आमच्या गायकवाड साहेबांना आनंद झाला असेल, त्याच्या बाकीच्या नातेवाईकांना आईवडिलांना सगळ्यांना आनंद झाला असेल, हे साहजिकच आहे। परंतु खऱ्या अर्थानं या आनंदाच्या सोहळ्याचं जे प्रतीक आहे हे त्यांच्यासोबत आपण 30 वर्षापासून त्यांचे साथ संगत केले, आपण सगळे सोबती आहोत आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाची संकल्पना ज्यांची आहे होती, संकल्पना म्हणजे इतकी त्यांनी कोकणी ठेवली। रात्री 8 वाजेपर्यंत आम्ही एकत्र होतो दोघं, तोपर्यंत मला माहीत नाही की आज हा कार्यक्रम इथं होणार आहे आणि सकाळी सांगितलं की त्यांनी ती पोस्ट आपल्याला करायची आहे। काय करायचं आहे पोस्ट लावून, तुम्ही कुठे आहे, मी आहे म्हणजे आपले करा, आता इथं आपल्याला कार्यक्रम करायचा आहे। तर ते काय असं ना त्याच्या मनामध्ये एक आत्मिक असतं आहे। जर आपली एखादी माता भगिनी पुढे जात असेल तर तिचं कौतुक आपणच करायचं आहे आणि म्हणून त्या दृष्टीनं आजच्या हा कार्यक्रमाचं तिने संयोजन केलं। ज्या वेळेला आज जो त्यांचा चिरंजीव आहे, आता एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे, मोठ्या पदावर आहे नोकरीत, ते लहान बाळ होतं त्यावेळेला अस्मिताताईंची शिवसेनेमध्ये येईल आणि मग त्यावेळेला भानुशाली आमचे संपर्क प्रमुख होते। अनेक प्रकारची आंदोलन असायची सत्तेच्या आधी काही दिवस आणि त्याच्यानंतर 95 मध्ये सत्ता आली। परंतु अस्मिताताई एक अबोल महिला, सुरुवातीला त्यांची एंट्री होती अबोल, एक गुजरी महिला, परंतु आज ते इतक्या मोठ्या स्वतः समुद्रापार जाऊन आपला सन्मान, या शिवसेनेचा गौरव त्यांच्या सत्काराच्या निमित्तानं वाढतो असं कुणालाही वाटत नव्हतं, परंतु त्यांनी ते करून दाखवलेलं आहे आणि म्हणून करून दाखवलं त्या कर्तृत्वाचा हा खऱ्या अर्थाने आज आपण सत्कार या ठिकाणी करतोय। अस्मिताताईंनी या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांना घरचा सपोर्ट, विशेषतः ॲडव्होकेट सुरेश गायकवाड साहेबांचं लय खूप मनापासून सगळ्यांनी आपण आभार मानले पाहिजे, त्याला धन्यवाद दिले पाहिजे की अस्मिताताईला पुढे करण्यामध्ये बघा कुटुंब हे जर साथ देणार असेल ते मोठ्या मानाची माणसं असतील त्या घरात तर ते घडू शकतं आणि ते अस्मिताताईच्या नशिबानं ते घडलेलं आहे आणि मग त्यांचासुद्धा वाटा जितका अस्मिताताईंचा आहे त्यामध्ये सिंहाचा वाटा त्या गायकवाड कुटुंबाचा ॲडव्होकेट वकील साहेबांचा सुद्धा आहे, हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी नमूद केलंच पाहिजे। अस्मिताताई अनेक क्षेत्रामध्ये पहिल्यांदा ते इतक्या भावनावश होत्या। तुम्हाला एक किस्सा मी आवर्जून सांगतो
आज परंतु एकदा आम्ही महापालिकेच्या निवडणुका लागल्या आणि तिकडे कुठंतरी त्या उमेदवाराचं हे करत होतो, भानुशाली साहेब संपर्क प्रमुख होते आणि अजय दासरेचं तिकीट नाकारलं. अजय दासरेचं तिकीट नाकारल्यानंतर त्या अस्मिताताई रडा लागल्या मोठ्याने इतक्या एकदम भावासाठी माझ्या भावासाठी. अरे त्यांना आवडतं आम्हाला एक तास लागला. म्हणजे इतक्या भावनावश आणि सरळ स्वभावाच्या त्या आहेत. त्यांना म्हणजे अजय दासरी ज्यांनी मला इकडे एक दाखवली शिवसेना, म्हणजे त्याचं तिकीट जात आहे आणि ह्यांना तिकीट मिळालं विषय ह्यांना तिकीट मिळालं त्याचा आनंद नव्हता, पण त्याचं तिकीट गेलं त्याचं दुःख त्यांना जास्त होतं. ते वैशिष्ट्य आहे त्या अस्मिताताईंच्या स्वभावाचं. तर हा स्वभाव घेऊन त्यांनी शिवसेनेमध्ये मग त्यावेळेला शहर प्रमुख म्हणायचे, शहर प्रमुख, आता महिला जिल्हा संघटिका, हे तर त्यांनी केलं शिवसेनेच्या माध्यमातून. परंतु त्यांची उत्तुंग झेप खऱ्या अर्थाने या आर्थिक क्षेत्रामध्ये मी म्हणणाऱ्याला अशा बँकेची पदं मिळत नाहीत. त्या मनोरमा बँकेमध्ये त्यांनी एंट्री केली, त्या परिवारामध्ये, मनोरमा परिवारामध्ये. नुसती एंट्री केली नाही तर त्या बँकेचं उपाध्यक्षपद, अध्यक्षपद, कार्याध्यक्षपद अशी अनेक पदं भूषवली आणि त्या माध्यमातून महिलांना खूप मोठ्या प्रमाणात स्वावलंबी करण्याचं काम त्यांनी केलं. अशी अनेक गोष्टीची उदाहरणं देता येतील. अशा पद्धतीनं त्यांना ज्या वेळेला त्या दासरींचं तिकीट गेलं ते रडले आणि जेव्हा अस्मिताताईचं तिकीटच बाहेरच्या माणसाने टाकलं त्यावेळेला माझ्यावर सुद्धा धर्मसंकट आलं. मी जबाबदार असताना सुद्धा अस्मिताताई तुमच्यावर अन्याय केला, ज्याचे अधिकार नाही तुमच्यावर अन्याय करण्याचे त्यांनी केले. चला मग मी तुमच्या पाठीशी आहे म्हणून मी ओपन पक्ष काय कारवाई करेल काय नाही हे काय बघितलं नाही. अस्मिताताईच्या पहिल्या प्रचाराला गेलो, त्यांच्या कार्याचं उद्घाटन केलं, त्यांच्यावर पदयात्रा केली, कारण ते कर्तव्यच होतं माझं. का शिवसैनिकांवर अन्याय झाल्यावर आपण डोळ्याने बघत बसू शकतो का? आणि अशा पद्धतीनं अस्मिताताईंनी खूप मोठ्या राजकारण म्हणण्यापेक्षा राजकारण नाही त्यांचं, पण ते समाजकारणी खऱ्या अर्थाने त्यांच्याकडे एक आयडिओलॉजी आहे खरंच. आणि हा पुरस्कार ज्या नावाने आयडिओलॉजी ग्लोबल हा जो पुरस्कार त्यांना मिळाला आहे त्याच्या खऱ्या अर्थाने मी तर म्हणतो या देशातला एकमेव मानकरी ते आहे. कारण त्यांच्याकडे आहेत वेगवेगळे प्रकल्प राबवण्याचे. आता बघा त्या ठिकाणी आम्ही त्यांना झुणका भाकर दिलं होतं. असं तर काय अस्मिता विजन खूप मोठं त्यांचं चॅनल, ते स्टुडिओ, हे सगळं आहे. हे कशामुळे आहे ते वकील साहेब त्यांच्या डोक्यातली कल्पना आहे. त्यांच्या डोक्यातल्या संकल्पना अस्तित्वात आणण्याचं धाडस एका स्त्रीमध्ये आहे. तर ते कुठल्या स्त्रीमध्ये तर एका कर्तृत्ववान स्त्रीमध्येच आहे. त्या आपल्या अस्तित्वात आहेत. आपण सगळेजण त्यांचं अंतःकरणापासून कौटुंबिक स्वरूपात पोटकौतुक करण्यासाठी आज एकत्रित आलो. यावेळी बोलताना माजी सभागृह नेते भीमाशंकर म्हेत्रे काय म्हणाले पाहूयात. आणि आजचे सत्कार मूर्ती अस्मिताताई गायकवाड यांचा या ठिकाणी लोकमत सखी मंचच्या माध्यमातून जो इंटरनॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे त्या प्रित्यर्थ त्यांचा या ठिकाणी शिवसेना परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्याचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर आज या ठिकाणी आत्ताच खंदारे साहेबांनी आपले नेत्या अस्मिताताईंच्या बद्दल सर्व काही सांगितलेले आहेतच, पण तरी देखील महानगरपालिकेमध्ये मी अस्मिताताई थोडे दिवस काम केलो तर त्यावेळी त्यांचा आणि माझा खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी रोज संपर्क येत होता. आणि त्या गटनेत्या म्हणून देखील त्या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून एक बुलंद आवाज महानगरपालिकेच्या बोर्डामध्ये त्यांचा प्रत्येक वेळी आवाज त्या ठिकाणी त्यांनी उमटवत होते. आणि आपल्या भागातीलच नाही आहे तर संपूर्ण सोलापूरसाठी त्यांच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून जे लोकांसाठी काम करता येतं त्यासाठी त्यांनी हिरिरीनं प्रत्येक बोर्डामध्ये भाग घेऊन ते पूर्णतः नेत असत असेल. तर आज या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून तर त्यांनी महिला संघटिका म्हणून ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये एक चांगलं काम त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून करून दाखवलेलं आहे. आणि साहेबांनी म्हटल्याप्रमाणे मनोरमा परिवारामध्ये देखील त्यांनी त्याच पद्धतीनं त्यांचा ठसा उमटवलेला आहे. आणि त्यांचा एक स्वभाव म्हणा किंवा त्यांचं कर्तृत्व म्हणा, ज्या ठिकाणी ते जातात एंट्री त्यांची ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी त्यांनी स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण करण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. आणि ही ताकद या पुढील काळामध्ये देखील
त्यांच्यामध्ये अशाच प्रकारे राहावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. काहींच्या आतापर्यंत त्यांनी काही अपेक्षा व्यक्त करताही मिळालेल्या आहेत आणि विशेषतः सोलापूरला उपनेते पण मिळालेले आहेत. ताई आणि दादा ह्या दोघांना पहिल्यांदा मिळालेलं आहे आणि ह्या पुढे देखील त्यांच्या काय जे काही अपेक्षा असतील त्या अपेक्षा सर्व पूर्ण व्हाव्यात अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आजच्या या प्रसंगी त्यांना जो सन्मान मिळालेला आहे त्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि पुढील कार्याला त्यांना शुभेच्छा देऊन आजच्या या कार्यक्रमाला मला जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकाचं मनपूर्वक आभार मानतो आणि परत एकदा त्यांचं अभिनंदन आणि शुभेच्छा देतो. यावेळी शिवसेना उपनेते शरद कोळी यांनी अस्मिताताई गायकवाड यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल शुभेच्छा व्यक्त करून असा पुरस्कार मिळवण्यासाठी निष्ठा आणि कष्ट महत्त्वाचं असल्याचं सांगताना शरद कोळी नेमके काय म्हणाले पाहूयात. आज आपण आपल्या लाडक्या भगिनी आणि शिवसेनेच्या उपनेत्या आणि महिलांचा कणखर कणा अस्मिताताई गायकवाड यांना लोकमतचा अवॉर्ड मिळाला, ती पण सिंगापूरला जाऊन. लोकांना इतर गल्लीबोळात मिळेना लोक. ताईची खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि आमच्याकडून, माझ्याकडून, माझ्या सहकुटुंब परिवाराकडून, शिवसेनेकडून, युवासेनेकडून, धाडस संघटनेच्या वतीनं, त्याचप्रमाणे पुढे उपस्थित असलेले सर्व महिला भगिनी, युवक, या स्टेजवर उपस्थित सर्व नेते मंडळीच्या वतीनं आपणास पुढील कार्यास खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आज या ठिकाणी आपणास अवॉर्ड मिळाला त्याबद्दल सत्कार करण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले, खरं तर आज खंदारे साहेबांना खूप काम होतं. साहेबांनी सांगितलं ताई येणार आहे तर आपलं काम बाजूला ठेवूया, पण आपण जायचं. आणि खरंच मी शिवसेनेत प्रवेश केल्यापासून अत्यंत मन मिळावं, एकदम चांगुलपणा काय असतो, म्हणजे जे काही लोक वागतात ना की काय म्हणायचं गर्व, मला मी कधी तसं करत नाही ना, मी कधी तसं करत नाही त्यामुळे मला माहित नाही. ठामपणा, गर्व, मस्ती पदाची या माणसाकडे बिलकुल पण नाही. आणि आतापर्यंत या माणसानं मला एकही शब्द असा तसा कधी सांगितला नाही कोणाचा, एकदम सरळ खूप आपुलकीनं. आजचा ताई जे आपला सत्कार घेतलाय त्या सत्काराचे तुम्ही कार्य केलं, तुम्ही काम केले, ते तुम्हाला सत्कार तिथं तुमचा अवॉर्ड मिळाला ते ठीक आहे. परंतु मी 2 वर्ष झालं महाराष्ट्रामध्ये साहेब काम करत असताना मी बघितलं की आपल्या महिला आघाडीला काही नेते मंडळी आपल्याला जाणून बुजून डावललं जातं. कुणाला मान्य असेल नसेल मला माहित नाही, परंतु मी त्याच वेळेस त्याच दिवशी ठरवलं की आपण ज्या वेळेस जबाबदारीच्या पदावर येईल त्यावेळेस आपण महाराष्ट्रातल्या सगळ्या महिला भगिनींना ताकद देऊन आपल्या सोबत घेऊन काम करायचं. आणि ताई तुमच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकण्यासाठी ह्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आहे सत्कार घेतोय. पण ताईचा सत्कार होताना बऱ्याच जणांच्या पोटात पण दुखते. खरं सांगतो मला गोळे येते मोठं मोठं पाण्यातला मसाला तडफड करतो साथ होते, पण काय करा बाबा पर्याय नाही, आणि काम करावं लागतं त्याला. नुसतं ह्याला त्याला नावडून पुढे चालल्यावर पायवरून नाही चाललं, तुम्ही पाय वडले ना तर तुम्ही स्वतः पडणार आहे. त्याच्यामुळं असं काम करा की तुमचा सत्कार झाला पाहिजे, असं काम करा की तुम्हाला बोलवून खुर्ची दिली पाहिजे, असं काम करा की तुमचा ज्यावेळी 4 माणसात एखादा माणूस तुम्हाला नावं ठेवत असेल ना तर तुमची बाजू त्यांनी घेतली पाहिजे, तुमच्या परस्पर तुमच्या पाठीमागे अशा पद्धतीने तुम्ही लोकांत राहिला पाहिजे. मला असं काम करायचं. या ठिकाणी ताई बरेच 1-2 आपल्या मधल्याच काय माणसांनी मला फोन करून सांगितलं कशाला तर ताईचा सत्कार करता, तिकडे सत्कार करताय. पण मला असं वाटलं नाही अरे तू एवढं मोठं माणसं त्यांनी सांगितलं. पण खंदारे साहेबांनी, संतोष पटांनी मी ठरवलं कोण काय म्हणताय बघत बसायचं नाही, आपल्याला जे करायचं ते करायचं आपण. म्हणून ताई आम्ही सत्कार तुमचा घेणार आणि यापुढे 10 वेळा करणार. पण तुम्ही सांगताय म्हणून आम्ही कोणत्या महिलेला कोणत्या पदाधिकाऱ्याला डावलणार नाही, आम्ही त्यांना सोबत घेऊनच काम करणार. आणि ही आपल्या सर्वांना हातात हात घालून सोबत घेऊन काम करायचं आहे. या पुढच्या काळामध्ये अस्मिताताई गायकवाड
आपण याच्यापेक्षा देखील मोठी भरारी घ्यावी आणि त्या भरारीसाठी आम्ही बसलेले आणि पुढे असलेले सर्व ती ताकद तुमच्या सोबत लावू. ताई जसं मग कुणीतरी म्हणाल, पंडितताई म्हणाले की आम्हाला घेऊन जावा. आपल्या आता मी सांगतो, तुमचं म्हणणं एकदम रास्त्याने बरोबर आहे, पण कदाचित वेळ आली नसेल म्हणून तुम्ही मागे असेल. वेळ येईल ना त्यावेळेस शरद कुणी ताईची गरज नाही, डायरेक्ट तुम्ही जाल खुर्चीवर. म्हणजे मी सांगतो तुम्हाला वेळेची पण हे आहे. तर आम्ही पण काय आमच्या हातून चूक होत असलेल्या तर 100% सुधारणार आहे. आणि आता आम्ही ठरवलेलं, मग मी ताई आणि खंडर साहेब आतमध्ये बसलो, त्याचं कारण सांगतो. आम्ही तिघांनी ठरवलेलं आहे इथून पुढच्या काळामध्ये, पाठीमागे काय झालं माहित नाही, पण इथून पुढच्या काळामध्ये आमच्या शरीराचा तुम्ही भाग आहे म्हणून आम्ही तुमच्या सोबत राहून काम करायचं त्या पद्धतीने आपण सगळीजण मिळून काम करू. ताई परत एकदा आपणास खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमर पाटील सुद्धा बोलताना काय म्हणाले पाहूयात. आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आपल्या सन्माननीय अस्मिताताई गायकवाड यांना इंटरनॅशनल पुरस्कार भेटलेला आहे. प्रथमतः मी त्यांचं भगवान शुभेच्छा देऊन अभिनंदन करतो. त्यांचं हे निष्ठाचं फळ आहे. सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचं जे उपनेतेपद निवड झालं, खरं तर त्यांचं फार मोठं योगदान आहे या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये खास करून. त्यांचं कामाचं पोचपावती म्हणून गेल्या 35 वर्षापासून त्यांनी शिवसेना परिवार मोठं केलेलं आहे, पक्षवाढीचं काम केलेलं आहे. त्यांचं हे कामाचं पोचपावती बघून त्यांना पद भेटलेलं आहे, फार मोठं पद भेटलेलं आहे, सन्मानचं पद भेटलेलं आहे. आपल्या फार अभिमानाची गोष्ट आहे आमच्या शिवसेना या सर्व पदाधिकाऱ्यांना, सर्व जिल्हाप्रमुख या नात्यानं येणाऱ्या काळामध्ये सन्माननीय उपनेते शरददादा कोळी आणि सन्माननीय आमचे अस्मिताताई गायकवाड यांच्या माध्यमातून या सोलापूर जिल्ह्यामध्ये 4 ते 5 आमदार निवडून येतील मला खास विश्वास आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र देखील मधील आमदार निवडीमध्ये आणि खासदार निवडीमध्ये त्यांचं फार मोठं योगदान असेल. सन्माननीय आमचे शरददादा कोळी यांचं आणि सन्माननीय आमचे अस्मिताताईंचं फार मोठं योगदान असेल. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये एक चांगला दिवस येणार आहे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये मला खास विश्वास आहे. असंच आपल्या जीवनामध्ये भरभराटी हो, आपलं पुढं असंच चांगले पद भेटावं असं ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा आपला भगवान शुभेच्छा देतो आणि इथंच माझा 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराज. या पुरस्काराला उत्तर देताना अस्मिताताई गायकवाड यांनी हा पुरस्कार सर्वांना समर्पित केला असून आजपर्यंत मी कधीच कुणाला तक्रार करण्याची संधी दिली नाही. नेहमीच मी माझ्या माध्यमातून चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे मला यश मिळत गेलं आणि यापुढेही महिलांच्या सक्षमीकरणासाठी मोठे प्रयत्न करणार असल्याचं अस्मिताताई गायकवाड यांनी बोलताना सांगितलं. प्रत्येकाचं अनमोल असं सहकार्य असल्यामुळे आजपर्यंत एक यशाचं शिखर गाठता आलं. खरोखर मला आता खंदारे साहेब सांगितल्याप्रमाणे जेव्हा मी म्हणजे राजकारण हा माझा पिंड नाही आहे, समाजकारण हा माझा पिंड आहे, परंतु राजकारणात मी ॲक्सिडेंटली पडले, म्हणजे तो एक अपघात असा असावा. परंतु या सगळ्यामध्ये त्यानंतर जेव्हा पुढे गेले त्यावेळेस हे सगळे बंधू, आज खंदारे साहेब आहेत, आज शरददादा आहेत, वर्धे साहेब होते, अजयदासरी सरांनी राजकारणामध्ये प्रवेश करताना आम्हाला पहिल्यांदा आणलं, बहीण म्हणून त्यांनी दिलं. पण या सगळ्या प्रत्येकाचा एक ऋण माझ्या मनामध्ये आहे आणि ते राहणार आहे कायम. राजकारणामध्ये अनेक वेळेस काम करत असताना अनेक नेत्यांबरोबर मी काम केलं. ते नेते आज आपल्यामध्ये नाहीत, दुर्दैवाने ते शिंदे गटामध्ये आहेत, परंतु प्रत्येकाकडनं काही ना काही शिकत गेले मी. म्हणजे मला नेहमीच असं वाटत गेलं की अनुकरण चांगल्या गोष्टींचं केलं पाहिजे. प्रत्येक ज्या आणि अनेक शिवसेनेच्या मोठ्या नेत्यांबरोबर काम करण्याची संधी मिळाली, तर त्यावेळेस त्यांचं काय ते कशा पद्धतीने काम करतायत या पद्धतीने आपण पण काम करायला पाहिजे. आणि पहिल्यापासून मला अशी एक जिद्द होती की काहीतरी करून दाखवायचे. लोकमतने हा जो अवॉर्ड दिला तो माझ्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कामामुळे, म्हणजे अस्मिता कृषी पर्यटन जेव्हा मी उभं केलं त्यावेळेस मला एकच इच्छा होती की 40 एकर जमीन आहे, पण असं नुसत्या महाराणावर कोणी येणार नाही. माझी मुलं तर उद्या इथे यायला पाहिजे, आजूबाजूच्या पण यायला पाहिजे. मग ते कृषी पर्यटनची कल्पना सुचली. त्यानंतर जेव्हा राजकारणात मी 2दा पडण्याचं कारण काही नव्हतं आणि आपली सत्ता पण गेली, ती एकाच गोष्टीमुळे गेली की आपण केलेलं काम जनतेपर्यंत पोहोचलं नाही, मीडिया आपल्यासोबत नव्हता. आणि त्यामुळे मला लक्षात आलं की मी केलेलं काम मला लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. मी आवाराचं काम करते पण माझं काम पोहोचलंच नाही तर उपयोग काय. मग त्यानंतर मी अस्मिता विजनची संकल्पना माझ्या डोक्यात आली. अस्मिता विजनची
संकल्पना करत असताना मनोरमा परिवाराने आणि आदरणीय मोरेसाहेब मोरेवरून या दोघांनी खूप मोठं सहकार्य त्याला केलं की 1,15,000चा सबस्क्रायबर आहेत आणि आपल्याला युट्यूबने सिल्वर बटन दिलं. म्हणजे खरोखर एक दैवी पण आपल्याला आपण जे काम करतोय ना तर त्याला एक दैवी शक्तीचा आपल्या आशीर्वाद लागतोय आणि खरोखर तो माझ्या पाठीशी आहे. माझ्या आई वडिलांचं पुण्यही असेल, माझ्या सासू-सासऱ्यांची पुण्यही असेल, माझे पती त्यांच्या सगळ्यांची पुण्यही असेल. पण त्यामुळे एकदा आणि एकच मी महत्वाचं सगळ्यांना सांगते, आता दादांनी सांगितल्यासारखं खंदारे साहेबांना पण मी आता मगाशी फोनवर बोलताना एक वाक्य बोलते, मी पुढे जाण्याचं मी एकमेव गमक सांगते तुम्हाला. हे गुपित समजा तुम्ही आणि माझी दिलेली एक शिकवण समजा की आयुष्यामध्ये मी कधीच कुणाची तक्रार कुठल्याही माणसाकडे केली, कोणाचीच नाही. अगदी अगदी रेअर म्हणजे अगदी डोक्यावरनं पाणी गेलं तर मी ही व्यक्ती असं वागते एवढंच सांगते. पण त्या पलीकडे मी त्यांची तक्रार करायला गेले नाही. फक्त मी माझ्या पद्धतीने मी कुणाचं वाईट करणार नाही, वाईट होऊ देणार नाही. माझ्या हातनं झालं तर चांगलंच झालं पाहिजे. मी नेहमी ही प्रार्थना केली की जे पण मी करेन तर ते माझ्या हातनं चांगलंच कार्य व्हायला पाहिजे. आता घर उभारलं पाहिजे, कोणाचं घर मोडलं नाही पाहिजे आणि कुणाला माझा कामाचा त्रास नाही व्हायला पाहिजे किंवा कोणाला माझ्याकडनं चुकून सुद्धा काही दुखवलं नाही जायला पाहिजे. या पद्धतीचंच फक्त एक स्वतःचं हे ठेवलं नीतिमत्ता. आणि खरोखर सांगते मला जे जे काही मिळालंय आजपर्यंत ते या नीतिमत्तेमुळं मिळालं असं मला स्वतःला वाटतंय. कष्ट तर आहेतच, कष्ट केल्याशिवाय काहीच होऊ शकत नाही, कष्टाला पर्याय नाहीये. आणि आपण सगळेजण सातत्य एक पाहिजे कुठल्याही गोष्टीत. तुम्हाला दादा आता म्हटले की तुम्ही कोणाबद्दल तक्रार करू नका, पण मी पण सांगते की तक्रार तर करूच नका. पण तुम्ही जे काम करताय ते कुणी चांगलं म्हणावं वाईट म्हणावं, तुम्हाला माहिती ना मी चांगलं करते करत राहावं. कधी ना कधी त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे. आता बऱ्याच महिलांना वाटतं आम्ही 20 वर्ष काम करतोय, बऱ्याचदा म्हणतात मला की अजून काहीच मिळालं नाही आपल्याला. मी माझ्याकडे सांगते आपल्याला काही मिळालेलं नाहीये तसं तर हे, पण आज पण ते पण जे मिळालं ते ह्या सगळ्या पदांपेक्षा मोठं आहे, आमदार खासदारपेक्षा मोठं आहे. हा, त्या सगळ्यापेक्षा मोठं आहे. आणि हे मिळालं ना आपण काम केल्यामुळे ते मिळालं, नाही तर काम केलं मिळू शकलं नसतं. त्यामुळे कामामध्ये सातत्य ठेवा, नक्की तुमचं सोनं होणार आहे. आणि माझ्या प्रत्येक महिला म्हणजे तुम्हाला जरी वाटत असेल की माझ्या डोक्यात आहे की नाही, पण माझ्या डोक्यामध्ये सगळ्यांच्या नावासकट त्यांच्या कामासकट सगळं फिट असतंय. आणि मी बरोबर त्या गोष्टीला त्या व्यक्तीला मी फोन करते, किती उशीर होऊ दे मला. मी सगळ्यांना सांगितलेलं असतं एखाद्या व्यक्तीला की सगळ्यांना फोन करून द्या, पण तरी मला चेंज पडत नसते, मी परत प्रत्येकाला फोन करते. हे मला स्वतःला माहितीये, म्हणजे महानंदाला माहितीये. महानंदा इथं आपल्याकडे होत्या चॅनलला, त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. तर त्यांना माहित असायचं की त्यांना मी सांगितलेलं असायचं मेसेज टाका आणि फोन करा, पण तरी मला चेंज पडायची नाही की मी तरी महत्वाच्या पदाधिकाऱ्यांना सगळ्यांना फोन करायचे की तुम्ही या. हे एक संघटन आपल्याला करायचंय. आणि आज खरोखर खंदारे साहेबांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे, आज शरद दादांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. या माणसाला खूप मोठी पदं मिळेल, कंपनीचं पद म्हणजे छोटं पद नाही आहे. आज तर स्टार प्रचारक म्हणून त्यांची निवड झाली, मी त्यांचं खूप कौतुक करते, अभिनंदन करते. आणि खरोखर सोलापूरला आम्हाला सगळ्यांना ती अभिमानाची बाब आहे की स्टार प्रचारक म्हणून त्यांना पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज फिरायला संधी मिळेल, शिवसेनेचा प्रचार करायला संधी मिळेल आणि तेही चॉपर मधून. त्यामुळं खूप चांगली आणि आमच्या सगळ्यांना त्याचा अभिमान आहे आणि ते नक्की अभिमान वाटण्यासारखं काम करतील. खंदारे साहेबांचं दादा म्हटल्यासारखं एक गुण आहे, ते त्यांनी कधीच म्हणजे ज्यावेळेस माझ्या पाठीशी कोणीच नव्हतं त्यावेळेस खंदारे साहेब म्हणजे की शिवसेनेमध्ये मी अन्याय करणार नाही, अन्याय सहन करणार नाही, हे मला पहिल्यापासूनच वाक्य राहिलेलं आहे आणि तसंच करते. आणि पुरस्कार मिळाल्यावर पण आनंद या गोष्टीचा झाला की त्या सगळं माझं काम त्यांनी मला पण माहित नव्हतं त्यांनी काय काय गोळा केलंय. म्हणजे त्यांनी ॲग्रो टुरिझम, अस्मिता विजन, नंतर आपलं सगळं म्हणजे बँकिंगचं माझं काम, माझी पतसंस्था, नंतर ओंकार समुपदेशनच्या माध्यमातून अनेक संसार आपण वाचवले, तो टाटा त्यांनी काढून घेतला. म्हणजे हे सगळं त्यांनी मला परस्पर केलं होतं आणि त्याचा परिपक्व अवॉर्ड त्यांनी इंटरनॅशनल अवॉर्डला आपलं नाव दिलेलं होतं. तिथं खूप मोठी मोठी माणसं होती, जवळजवळ ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाले ते सगळे अब्जपती, लखपती, करोडपती असेच होते. म्हणजे लखपती पण नाही, करोडपती, अब्जपती असेच होते. पण ठीक आहे, आपल्या सगळ्या तुमच्या सगळ्यांच्यामुळं मला एका सर्वसामान्य कुटुंबातनं येऊन एवढा मान मिळाला. तो माझ्या एकटीचा नाही आहे, तर मी तुम्हाला सगळ्यांना तो पुरस्कार अर्पित करते. आणि तुमच्या सगळ्यांचं पण त्याच्यामध्ये सहकार्य आहे. आपण सगळेजण मिळून आज एक दिवस एकजुटीने पुढे गेलो तर आपलं भविष्य आहे प्रत्येकाचंच. म्हणजे आपण जर एकमेकांच्या तक्रारी करत गेलो, पाय ओढत गेलो तर सगळेच जण संपणार आहे. हा काळ खूप अवघड
तक्रारींची गरज नाहीये. त्यांना तक्रार ऐकून ते पिटले, त्यांनी काय त्यांना ताकद देण्याची गरज आहे. त्यांना तुम्ही आज उद्धव साहेबांच्या लक्ष्मी बहिणीच्या बरोबर जाऊन त्यांच्या पावलाच्या पुढे एक पाऊल टाकून काम करण्याची गरज आहे. आणि हे सगळ्याला आपल्याला करायचंय. एक छोटी शाखा करून काय करते असं नसते. एका खालीचं पण योगदान होतं म्हणून तो सेतू बांधला गेलाय. आणि हा सेतू बांधून उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करेपर्यंत आपण स्वस्थ बसायचं नाहीये. आपल्या सगळ्यांना ते करायचंय की इथं आपण आज आपल्याला काय मिळाल्यापेक्षा आज उद्धव साहेब मुख्यमंत्री होते, नक्की आपलं कल्याण होणार, 100% होणार आहे. त्यामुळं आज आपण त्या गोष्टींनी कामाला लागूया. तुम्ही आज सगळ्याजणी इथं आलात माझ्या सत्कारासाठी. मी खरोखर आमच्या दोन्ही बंधूंचं ज्यांनी सत्कार आयोजित केला आणि माझ्या सगळ्या महिला भगिनींचं, सगळ्या माझ्या बंधूंचं खूप खूप ऋण व्यक्त करते. आणि यापुढं पण बहीण म्हणून माझ्या असंच पाठीशी राहतही सांगते. त्याचबरोबर तुम्हालाही सांगते की मी पण तुमच्या पाठीशी बहीण म्हणून अर्ध्या रात्री उभी राहणारच आहे, कुठल्याही मिनिटाला असू देत. कारण ती परत भेट केल्याशिवाय चालत नाही. एवढं घेतलं त्या तितकीने परत द्यावं लागतं. ही आपली आतापर्यंतची संस्कृती आहे आपल्या भारताच्या इतिहासात. त्यामुळं प्रत्येक महिलेचं आणि प्रत्येक बंधूंचं ऋण व्यक्त करून थांबते. परत एकदा सगळ्यांना मनपूर्वक आभार. सगळ्यांसाठीच सांगते की तुमच्यासाठी काही ना काही केल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही. या प्रसंगी मंगलताई थोरात, स्वाती रुपनर यांनी आपले विचार व्यक्त केले. आपले पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, तसेच युवा नेतृत्व आदित्यजी ठाकरे साहेब, तसेच आमच्या सत्कारमूर्ती अस्मिताताई गायकवाड, उपनेते अस्मिताताई गायकवाड यांचा आपण सत्कार करण्यासाठी आपण सगळे इथं जमलेलो आहे. सगळ्या माझ्या महिला कार्यकर्त्या वगैरे सगळ्यांनी आम्ही आज ठरवलंच होतं की दादांच्या तिथे जायचं, ताईंना घ्यायचं आणि हा आमचं ठरलेलं होतं. पण ते सगळं अनुयोगाने सगळे जमून आले आणि ताईचाच मला फोन आला की आपल्याला तिकडे जायचं आहे. त्यामुळे आम्हाला खूप छान वाटलं, आनंद वाटला एकदम. मग आम्ही ताईंना जो आता हा पुरस्कार मिळाला त्याबद्दल आम्ही ताईंचं खूप कौतुक करतो. ताईंच्या सगळ्यांचं मी सगळे आपल्या महिला भगिनी पदाधिकारी सगळ्या उपस्थित राहिल्या त्याबद्दल त्यांची मी अभिनंदन करते, आभार मानते. आज खरं अभिमानाची गोष्ट आहे की एक सर्वसामान्य घरातून आलेली महिला आणि ज्यांनी स्वतःचं शिक्षण पूर्ण करून आईवडिलांचं नाव तर मोठं केलंच, पण त्याचबरोबर सासरच्यांचंही नाव मोठं केलं. आणि मी खरं तर आता म्हणजे जसं मगाशी खंदारे साहेब म्हणाले की वकील साहेबांचा सतत त्यांच्या पाठीमागे आहेत, तर खरंच एका यशस्वी महिलेच्या म्हणजे यशस्वी पुरुषाच्या मागे जशी एक महिला असते तसं मी आज खरोखर मला इथे म्हणावं असं वाटेल की अस्मिताताईंच्या मागे वकील साहेब होते म्हणून आज अस्मिताताई एवढ्या ठामपणे एक महिलेला एवढं सोपं नाही आहे की आपलं घर सोडून आपला संसार सोडून बाहेर येणं आणि एवढ्या सगळ्यांमध्ये मिक्स होणं. ज्यावेळेस आपल्या घरातला पुरुष जो कर्ता पुरुष असतो तो नाही तू जा बिंदास्त जा, तू आज कार्यक्रम आहे तर तू तिथे हजर राहिलाच पाहिजे. जेव्हा आपला नवरा किंवा आपल्या घरातले जे पुरुष आहेत हे ज्या महिलेला सांगतात तेव्हा ती महिला ठामपणे सर्व कार्यक्रमात येऊ शकते. आणि खरंच वकील साहेबांचं मी पाहिलेलं आहे जवळून की सरांचं नेहमी असतं की नाही तू कर, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि खरंच आज म्हणजे आता आलो त्यावेळेस ताईंशी बोलणं झालं की कसं वाटलं सिंगापूरला तिथे फिरून आलात आणि हे, तर त्यांनी सांगितलं की तिथे जे सत्कार झालेले आहेत ते लोक अब्जोपती होते. म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही आहे आज या पदापर्यंत जाणं. सोलापुरात तर नाव कमवलंच, त्याचप्रमाणे उपनेतेपद मिळवून महाराष्ट्रात किंवा शिवसेनेच्या पूर्ण आपल्या गटात तर आहेच त्यांचं नाव, पण त्या व्यतिरिक्त बाहेर जाऊन बाहेरच्या देशात जाऊन एवढा मोठा सत्कार मिळणं खरंच कौतुकाचं आपल्या सगळ्यांसाठी आहे, कौतुक आहे त्याचं. आणि ताई खरंच आज अभिमान वाटतोय की आम्ही तुमच्याबरोबर फिरतोय, त्यामुळे खरंच आम्हालाही आनंद वाटतोय. आणि आम्ही काल रात्रीच म्हणजे नायरताईंशी आणि यांच्याशी आमचं चाललं होतं, रात्रीपासून चाललंय डोक्यात की आज ताई आल्यात 5 वाजता तर उद्या काहीतरी केलं पाहिजे. आणि शरददादांना खास करून मी हे करेन की त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, खरंच धन्यवाद. कारण की आम्हाला महिला आघाडीला सगळ्यांना बोलवून इथे हा कार्यक्रम आयोजित केला. आम्ही तर करणारच होतो, पण आम्ही अस्मिता विजनला जाऊन करणार होतो, पण आज हे जे माहेरघर आपण स्थापन केलेलं आहे आणि खरंच आता वाटलं
की मुंबईमध्ये जसं आम्ही सेना भवनला जाऊन कार्यक्रम करतो तसं आज मला म्हणजे मी पहिल्यांदाच बघितलंय सर, त्यामुळे मला खरंच आज वाटलं की मला सेना भवनची आठवण झाली इथे की सोलापुरातल्या सेना भवनमध्ये आम्ही ताईंचा सत्कार करतोय, त्यामुळे खरंच आज आनंद वाटला आम्हाला. आणि ताई अशीच तुमची प्रगती होत राहू आणि सर्व महिला आघाडी जी आहोत ती आम्ही तुमच्या पाठीशीच आहोत. आणि जे काही कार्यक्रम करायचे आहेत किंवा आता पुढे इलेक्शन आहे तर त्याच्यासाठी तुम्ही जे सांगाल, तुम्ही जे मार्गदर्शन कराल, जे तुम्ही मोठे पदाधिकारी आहात ते जे सांगाल त्याप्रमाणे आम्ही सर्वजण तुमच्या पावलावरती पाऊल टाकण्याचा प्रयत्न करू, एवढं महिला आघाडी करून आम्ही आश्वासन देतो. आणि मी माझं बोलून एवढंच 2 शब्द संपवते. खास करून माझ्या ताई म्हणेल, कारण मी ताईंबरोबर काम केलेलं आहे. आणि ताई शिंगापूरला जाऊन आल्या, ते आता आतमध्ये सगळं काही सांगत होत्या, पण त्या सांगताना एक म्हणाल्या की अमृता फडणवीस आतमध्ये आली होती आणि तिच्या हातून सत्कार घ्यायचा नाही, हे त्यांचं वाक्य. मला आनंद झाला. कारण का की जेव्हा अंबानीच्या मुलाचं लग्न होतं तेव्हा ती पण आली होती आणि आपल्या रश्मीताई पण तिथं आल्या होत्या, पण त्या कशा साडीत गेल्या होत्या आणि हे पॅन्ट शर्टमध्ये गेले होते. तिथंच संस्कार आणि इथंच बाळासाहेबांचे सगळं काही तिथं झालं. पण ताईंना एवढं म्हणेल, ताईंनी ते आवर्जून सांगितलं की आता मला तो पण आनंद झाला की ताई तुम्ही असंच पुढं जरा जावा, पण आम्हालाही जरा साथ थोडंसं आम्हाला पण संगत घेऊन जावा, कारण का आम्ही खूप पाठीमागे राहिलोय. आणि आता तुम्ही आम्हाला पाठीमागे ठेवू नका, आता जरा थोडं तरी पुढे घेऊन जावा, आम्ही तुमच्या पाठीचे आहे. पण एवढंच मला सांगायचं की आपण जे सोलापूरचा अभिमान स्वाभिमान जे सगळं म्हणतो ते खरं यांच्याकडे सगळं आहे आणि शरददादाकडे पण आहे. आणि शरददादांनी आता एवढं हे चांगलं केलेलं आहे महिलांसाठी. म्हणजे अशा प्रकारे इथं शरददादांनी सांगितलं की त्यांच्या भाषणामध्ये भाषण काय नव्हतं, पण आपल्यामध्ये संवाद साधण्याचा जो प्रयत्न होता की तुम्ही कोणाचा निंदा करू नका. उद्धव साहेबाकडे गेलो, मोठे साहेबाकडे तर मी अनेक वेळा गेलो, पण त्याने कसं तुम्ही आपापले मतभेद विसरा हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. अशा प्रकारे ज्या वेळेला अस्मिताताई एकच मी बोलतो तुम्हाला अस्मिताताई शिवसेनेने प्रवेश केले होते, ते किणी प्रकरणामध्ये मोठा मोर्चा निघाला. त्यावेळेला अस्मिताताई लेकराला घेऊन थांबली. मग आधी आपले विलास भानुशाली त्यांना वर बोलत होते, त्या लेकराला मी घेतलो. म्हणजे एवढं त्यांचं ते त्याच्यामध्ये आहे. त्यानंतर ते सगळं हे झालं, मग आमच्या म्हणतात त्याला तिकीट नाही, मग यांना मिळावं, ते एक मोठं भांडण झालं. भरपूर असं झालेलं. या पक्षामध्ये असा एक शिवसेने पक्षामध्ये जो काम करतो तो पुढे जातो, ते स्वतः बघितलेलं आहे. त्याला पैसा लागत नाही, काय लागत नाही, काय नाही. सध्या माझं ऑफिस आहे, तिथं भजी विकत होतो. आता तिथं मोठं ऑफिस झालेलं आहे आणि 5,000 घरं गरिबासाठी बांधलेले आहे. शिवसेनेमध्ये करण्यात आमदार नाही, खासदार नाही, नगरसेवक नाही, काय नाही, केवळ मातोश्रीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे म्हणून ते करू शकतो. अशा प्रकारे आपण सगळे सुद्धा करू शकता. आणि शिवसेना एकमेव पार्टी असा आहे, तुम्हाला सगळे आकारपाटी करू शकतात, पण शिवसैनिक पद काढून घेत नाही. का म्हणतात की तुम्ही शिवसैनिक म्हणून पूर्ण काम करा, असा मुभा आपल्याला दिलेला आहे. म्हणून अस्मिताताईने भरपूर आपल्यासाठी करणार आहेत. आता ताईने म्हणलं तुम्ही आमच्यासोबत आम्हाला विसरू नका, आमचं मत आम्हाला विसरू नका, असं सगळ्यांचा मत आहे. असं नाही की त्यांनी सोबत फिरतात माणसं. म्हणून सर्वांनी कुठल्या प्रकारचा शंका कुशंका नाही ठेवतो. पहिली गोष्ट आहे आपण मतभेद विसरा. जय महाराष्ट्र. आज आपले उपनेते शरददादा कोळी यांच्या संपर्क कार्यालयामध्ये दुसरे उपनेते ज्यांनी सुरुवातीपासून आपल्या सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये महिला जिल्हा प्रमुख म्हणून एक झंझावात निर्माण केलेले असे अस्मिताताई गायकवाड यांचं त्यांना लोकमत सखी मंच इंटरनॅशनल अचिव्हर्स अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे. त्याबद्दल त्यांचा इतकं सत्कार करण्याचा आयोजन आहे. या कार्यक्रमासाठी बबलू पंडित, प्रशांत पाटील बिराजदार, राजू बिराजदार, रोहन करगुळे, प्रतीक पाले, विशाल लोंढे, पारस आनंद, ओंकार घोडके, अक्षय रास्ते, विक्रम तुपदुळकर, किरण रामटेके, राजशेखर वाघमारे, श्याम ढाकणे, संतोष घोडके, माणिक कोळी, श्रीदेवी आळसंदे, प्रभावती यलगुंडे, शारदा पवार, पुष्पा संघाटे, महादेवी कोळी, रत्नमाला पालवीत, सरस्वती कोरे, महानंदा अंबलगी, दक्षिण सोलापूर महिला आघाडी प्रमुख शशिकला चिवटशेट्टी, उज्ज्वला देवकुळे, संगीता देवकुळे, राजश्री साळुंखे, उपशहर प्रमुख सुनीता लोंढे, उपशहर प्रमुख स्वाती रुपनर, प्रज्ञा पंडित, उपजिल्हा प्रमुख आदींसह
महिला आघाडीच्या रणरागिणी आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.